नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला नक्कीच प्रश्न पडेल हे शीर्षक ऐकल्यानंतर आम्ही तर MPSC करतोय तर आम्ही भारतीय आर्थिक सर्वेक्षण ज्याला आपण भारताची आर्थिक पाहणी असंही म्हणतो मराठीत ते का अभ्यासावं। मित्रांनो तुम्ही जर हे लेक्चर शेवटपर्यंत ऐकला शेवटपर्यंत लक्ष देऊन पाहिला तर तुम्हाला नक्की लक्षात येईल की इकॉनॉमिक सर्वेवरून किती प्रश्न आधी येऊन गेलेले आहेत आणि किती प्रश्न येण्याची शक्यता आहे। ठीक आहे, तर आपण या लेक्चरला सुरू करूया। सुरू करण्याआधी मी एक गोष्ट डिक्लेअर करतो, हे जे पण नोट्स मी काढलेले आहेत भारताच्या आर्थिक पाहणीवर ह्या नोट्स तुम्हाला टेलिग्रामवर उपलब्ध करून देण्यात येतील। ते तुम्ही टेलिग्राम चॅनेलला सबस्क्राइब करून डाउनलोड करून घेऊ शकता। त्या टेलिग्राम चॅनेलची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। मित्रांनो माझी जरा तब्येत 2-3 दिवस झालं ठीक नाही आहे, तरीही मी लवकरात लवकर आपल्याला एखादं लेक्चर द्यावं यासाठी आज हा व्हिडिओ बनवत आहे। तर सुरू करूया आज या लेक्चरला आपण। मित्रांनो लक्षात घ्या, भारताचं आर्थिक सर्वेक्षण हे 2021-22चा 31 जानेवारी 2022ला संसदेच्या दोन्ही सभागृहामध्ये मांडण्यात आलं। भारताची आर्थिक सर्वेक्षण म्हणजे भारतीय आर्थिक सर्वेक्षण हे भारत सरकारच्या वित्त मंत्रालय म्हणजे ज्याला आपण फायनान्स मिनिस्ट्री असं म्हणतो त्यांचा एक महत्त्वाचा वार्षिक दस्तावेज आहे। अर्थ मंत्रालयाचा आर्थिक व्यवहार विभाग डिपार्टमेंट ऑफ इकॉनॉमिक अफेअर्स दरवर्षी संसदेत अर्थसंकल्पाच्या म्हणजे आपलं जे बजेट आहे त्या बजेटच्या अगदी आधी एक दिवस आधी हे सर्वेक्षण किंवा ही आर्थिक पाहणी सादर करतात। आता यावेळेचं बजेट कधी झालेलं आहे मित्रांनो सादर 1 फेब्रुवारीला, मग 31 जानेवारीला आपल्याला ही आर्थिक पाहणी संसदेत मांडलेलं दिसून येत आहे। आता ही आर्थिक पाहणी किंवा हे आर्थिक सर्वेक्षण बनवतो कोण बाबा, तर मित्रांनो एक लक्षात घ्या, ही आर्थिक पाहणी जी आहे हे भारताच्या मुख्य आर्थिक सल्लागारांच्या मार्गदर्शनाखाली तयार केलं जातं। ठीक आहे, आता लक्षात घ्या ह्याच्याबद्दलचे वैशिष्ट्य काय। हे आर्थिक सर्वेक्षण किंवा ज्याला आर्थिक पाहणी म्हणतो आपण हे कोणत्या सभागृहाच्या अधिवेशनामध्ये सादर केलं जातं असा जर प्रश्न आला किंवा कोणत्या अधिवेशनामध्ये सादर करण्यात आला असा जर प्रश्न आला तर नक्कीच कॉमन सेन्सनी हे उत्तर निघतं आणि हे उत्तर आहे अर्थसंकल्पीय अधिवेशन, बजेटरी सेशन। बजेटरी सेशन मध्ये हे आर्थिक सर्वेक्षण सादर केलं जातं, हे दोन्ही सभागृहांना सादर केलं जातं। असा प्रश्न आला की आर्थिक पाहणी किंवा आर्थिक सर्वेक्षण फक्त आणि फक्त लोकसभेतच सादर करतात तर हे चूक आहे, ते राज्यसभेमध्ये सुद्धा सादर केले जाते। मित्रांनो ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा, नोंद करून ठेवा। असा प्रश्न आला तर तुम्ही नक्कीच उत्तर दिलं पाहिजे। अगदी सरळ साध्या आणि सोप्या भाषेत जर सांगायचं झालं मित्रांनो, लक्ष द्या, आर्थिक सर्वेक्षण म्हणजे जसं आपल्याला आपलं मार्कशीट मिळतं ना शाळेमध्ये असताना आपण किंवा कॉलेजमध्ये असताना जसं आपलं मार्कशीट मिळतं एखाद्या वर्षाचं, सेम पद्धतीनं हे सुद्धा सरकारचं आर्थिक बाबतीतलं मार्कशीट आहे। मित्रांनो सरकारची कामगिरी आर्थिक दृष्टिकोनातून कशा प्रकारची झालेली आहे या सर्व गोष्टीचा लेखाजोखा म्हणजेच आर्थिक सर्वेक्षण। लक्षात ठेवा ही गोष्ट, आणि त्यामुळेच आर्थिक सर्वेक्षण हा तुम्ही स्पर्धा परीक्षेसाठी वाचलाच पाहिजे। ते भले भारताचा असू दे आर्थिक सर्वेक्षण किंवा ते महाराष्ट्राचा असू दे आर्थिक सर्वेक्षण आणि त्यामध्ये आलेला डेटा फार महत्त्वाचा असतो आणि परीक्षांमध्ये हे विचारण्याची शक्यता सर्वात जास्त असते। मित्रांनो आता आपण आर्थिक सर्वेक्षणाचा थोडासा इतिहास बघूया, संक्षिप्तमध्ये थोडासा इतिहास बघूया। बघा, पहिलं जे आर्थिक सर्वेक्षण आहे भारतामध्ये ते 1950-51 मध्ये सादर करण्यात आलं। लक्षात घ्या ही तारीख नोंद करून घ्या। पहिलं आर्थिक सर्वेक्षण 1950-51 मध्ये सादर करण्यात आलं। 1964 पर्यंत आर्थिक सर्वेक्षण आणि केंद्रीय अर्थसंकल्प म्हणजे केंद्रीय आर्थिक सर्वेक्षण आणि केंद्रीय अर्थसंकल्प बजेट आणि इकॉनॉमिक सर्वे दोन्ही एकत्र सादर केले जात होते, परंतु नंतर अर्थसंकल्पीय प्रस्तावांची चांगली समज देण्यासाठी या इकॉनॉमिक सर्वेला बजेटपासून विलग करण्यात आलं, वेगळं करण्यात आलं। ठीक आहे, ही महत्त्वाची नोंद आहे। असा जर तुम्हाला परीक्षेमध्ये एखादं विधान आलं
तर तुम्हाला हे माहीत असलं पाहिजे. आणि 1964 ही तारीख माहीत असली पाहिजे. पहिली तारीख तुम्हाला 1950-51 ही माहीत असली पाहिजे. 1964 ही सुद्धा माहीत असली पाहिजे. दुसरी गोष्ट, आर्थिक सर्वेक्षणाबद्दल वैशिष्ट्यपूर्णरित्या आपण जर बघितलं तर आर्थिक सर्वेक्षणाच्या इतिहासामध्ये 2018 हे साल महत्त्वाचं आहे. तेव्हाचे मुख्य आर्थिक सल्लागार ज्यांचं नाव आहे अरविंद सुब्रमण्यम यांनी पहिल्यांदाच गुलाबी रंगाच्या कागदपत्रात आर्थिक सर्वेक्षण प्रसिद्ध केलं. का उद्देश होता याचा? हिंसाचार सहन करणाऱ्या महिलांना पाठिंबा देणे आणि लैंगिक समानतेसाठी प्रयत्न करणे ही यामागची मूळ कल्पना होती. का गुलाबी करण्यात आलं? असं जर आलं तर हे आपल्याला माहीत असलं पाहिजे. आर्थिक सर्वेक्षणामध्ये GST नेटवर्क, रेल्वेद्वारा कलेक्ट केलेला डेटा आणि इतर भरपूर संबंधित डेटा हा एकत्र केलेला असतो. त्यामुळंच आर्थिक सर्वेक्षण आपल्याला अर्थव्यवस्थेबद्दल ज्ञान देण्यासाठी एक महत्त्वाची भूमिका बजावतं. मित्रांनो, लक्षात घ्या मित्रांनो, स्पर्धा परीक्षेसाठी अर्थशास्त्र हा विषय नाही तर अर्थव्यवस्था हा विषय आहे. त्यामुळं अर्थव्यवस्थेबद्दलच्या ह्या माहिती असणं तुम्हाला अत्यंत गरजेचं आहे. आपण वरती जी माहिती बघितली इतिहासामध्ये, त्यामध्ये महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे 1950-51 अर्थसंकल्पाचाच भाग म्हणून पहिले आर्थिक सर्वेक्षण सादर करण्यात आले. 1964 नंतर ते अर्थसंकल्पापासून वेगळे करण्यात आले आणि प्रत्येक वर्षी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी सादर केले गेले. मित्रांनो, काय प्रोसिजर आहे बघा. पहिल्यांदा अधिवेशनाचं जे राष्ट्रपतींचं अभिभाषण आहे, बजेटरी सेशनचं, पहिला राष्ट्रपती अभिभाषण करतात आणि त्याच्यानंतर लगेच आपल्याला हा जो आर्थिक सर्वेक्षण जो आहे तो आपल्याला सादर केलेला दिसतो. मला एक गोष्ट सांगायची आहे, लक्षात घ्या, एका पर्स्पेक्टिव्हमध्ये समजून घ्या. आता बघा, अर्थसंकल्प जो मांडायचा आहे तो 1 फेब्रुवारीला मांडायचा आहे. 1 फेब्रुवारी म्हणजे मंगळवार होता, ठीक आहे. आणि त्याच्यानंतर सोमवार 31 जानेवारीला आपण आर्थिक सर्वेक्षण किंवा आर्थिक पाहणी सादर करतोय. 28ला म्हणजे शुक्रवारी 28 जानेवारीला अक्षरशः नियुक्ती करतात हे लोक. कशाचे? भारताचा अर्थ मंत्रालयाच्या मुख्य आर्थिक सल्लागाराचे. त्याचं काय नाव आहे मित्रांनो? डॉक्टर V. अनंथा नागेश्वरन असं नाव आहे. तर यांची माहिती आपण नंतर आणि पुढे बघूया. हे तर बघा, मी सांगितलेलं आहे की अर्थसंकल्प सादर करायचा आहे 31ला आणि हे 28ला हे मुख्य आर्थिक सल्लागाराची नेमणूक करतात. म्हणजे काय असेल त्यांचा गोलमाल तो त्यांना माहिती. ठीक, पुढे जाऊया आपण. तर आता एक प्रश्न जर आला की या ज्यांचं नाव आहे डॉक्टर V. अनंत नागेश्वरन यांच्या आधीच्या आर्थिक सल्लागार जे आहेत, मुख्य आर्थिक सल्लागार, त्यांचं नाव होतं KV सुब्रमण्यम. डिसेंबर 2021 त्यांचा 3 वर्षाचा कार्यकाळ त्यांनी पूर्ण केला आणि ह्या डिसेंबर नंतर यांनी नेमणूक आधीच करून ठेवायला पाहिजे होती, पण 28 दिवस यांची नेमणूकच नव्हती. हे थोडंसं संशयास्पद आहे मित्रांनो. पुढे जाऊया आपण. आपल्याला आता थोडीशी माहिती घ्यायची आहे. हे जे डॉक्टर V. अनंथा नागेश्वरन आहेत, डॉक्टर काय नाव आहे यांचं? डॉक्टर V. अनंथा नागेश्वरन. लक्षात ठेवा हे नाव. ह्यांच्याबद्दलची जर थोडी आपण पार्श्वभूमी बघितली, हे क्रेडिट स्विस या कंपनीचे मुख्य आर्थिक सल्लागार होते. त्याच्यानंतर जुलियस बेअर ग्रुपचे शैक्षणिक आणि माजी कार्यकारी सुद्धा होते. मुख्य आर्थिक सल्लागार या पदावर नेमणूक होण्याच्या आधी ते 2019 ते 2021 पर्यंत भारताचे जे पंतप्रधान आहेत त्यांचा जो आर्थिक सल्लागार परिषद आहे त्याचे अर्धवेळ सदस्य देखील होते. लक्षात घ्या, ही तारीख लक्षात ठेवा, म्हणजे हे साल लक्षात ठेवा. 2019 ते 2021 या सालामध्ये भारताच्या पंतप्रधानाच्या आर्थिक सल्लागार परिषदेचे अर्धवेळ सदस्य म्हणून सुद्धा त्यांनी काम पाहिलेलं आहे. त्याच्यानंतर त्यांनी सिंगापूरमधील अनेक बिझनेस स्कूल आणि व्यवस्थापन संस्थांमध्ये शिकवलेले आहे. त्यानंतर
IFMR ग्रॅज्युएट स्कूल ऑफ बिझनेसचे डीन आणि आंध्र प्रदेशातील क्रे विद्यापीठात अर्थशास्त्राचे व्हिजिटिंग प्रोफेसर म्हणूनही त्यांनी कामकाज पाहिलेलं आहे. आता ह्यांची शैक्षणिक पार्श्वभूमीबद्दल जर माहिती आपल्याला बघायची झाली तर तामिळनाडूच्या मदुरैमध्ये शालेय आणि अंडर ग्रॅज्युएट पदवी पूर्ण केल्यानंतर त्यांनी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अहमदाबाद IIMA मधून MBA केलेलं आढळून येतं. त्यानंतर 1994 मॅसाच्युसेट युनिव्हर्सिटीमधून एक्सचेंज रेटच्या अनुभवजन्य वर्तनावर केलेल्या कामासाठी फायनान्समध्ये त्यांना PhD म्हणजे डॉक्टरेट पदवी मिळालेली आपल्याला दिसून येते. तर लक्षात घ्या, त्यांचं शालेय शिक्षण आणि अंडर ग्रॅज्युएट जी पदवी मिळाली त्यांना ती कुठून मिळाली तर ते मदुराईमधून तामिळनाडूमधून घेतलेली त्यांनी. त्याच्यानंतर त्यांनी MBA केलेलं आहे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अहमदाबादमधून. त्यानंतर मॅसाच्युसेट युनिव्हर्सिटीमधून एक्सचेंज रेटच्या अनुभवजन्य वर्तनावर केलेल्या कामासाठी फायनान्समध्ये त्यांना डॉक्टरेट पदवी बहाल करण्यात आलेली आहे. बहाल नाही, मिळवलेली आहे त्यांनी. बहाल करणं वेगळी गोष्ट असते, मिळवलेली आहे ती. ठीक आहे. तर लक्षात घ्या, संसदेच्या दोन्ही सभागृहाच्या राष्ट्रपतींच्या अभिभाषणानंतर अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी लोकसभेत आर्थिक सर्वेक्षण प्रथम मांडलेला आहे. त्यानंतर जे 1 फेब्रुवारीला जो अर्थसंकल्प मांडणार आहेत तो सुद्धा ते लोकसभेतच सर्वप्रथम मांडलं जातं. आणि हा अर्थसंकल्प 1 एप्रिल 2022 पासून 31 मार्च 2023 पर्यंत तो लागू असतो. तर आर्थिक सर्वेक्षणाबद्दलचे जे ठळक मुद्दे आहेत ते ठळक मुद्द्यांमध्ये आपल्याला काही प्रकर्षाने काही डेटा बघावा लागतो आणि तो डेटा आपल्याला थोडासा जुजबीरित्या माहिती असणं गरजेचं आहे. बघा, आर्थिक सर्वेक्षण 2022 मध्ये पुढील आर्थिक वर्षासाठी आपली अंदाजित GDP ग्रोथ जी आहे ती 9% वाढीचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. तसेच आशियातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था म्हणून भारताला प्रस्थापित केलेलं दिसून येतं. म्हणजेच आर्थिक पाहणीमध्ये भारताला आशियामधली तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था असं संबोधण्यात आलेलं आहे. ठीक आहे. लक्षात घेण्यासारखी गोष्ट यंदाच्या आर्थिक सर्वेक्षणाबद्दल वैशिष्ट्यपूर्ण म्हणजे सामान्यपणे आर्थिक सर्वेक्षण हे मुख्य आर्थिक सल्लागार तयार करतात, परंतु यावेळी KV सुब्रमण्यम यांच्या कार्यकाळ समाप्त झाल्यामुळं हे पद रिक्त राहिलं. त्यामुळं मुख्य आर्थिक सल्लागार आणि इतर अधिकाऱ्यांनी ते तयार केलं. मुख्य आर्थिक सल्लागार म्हणजे प्रिन्सिपल इकॉनॉमिक ॲडवायझर, म्हणजे चीफ इकॉनॉमिक ॲडवायझर हा उपलब्ध नसल्यामुळे प्रिन्सिपल इकॉनॉमिक ॲडवायझर यांनी हा आर्थिक सर्वेक्षण तयार केलेला आहे. कमेंट बॉक्समध्ये मला लिहून सांगा प्रिन्सिपल इकॉनॉमिक ॲडवायझर यांचं नाव काय आहे. ठीक आहे, तुम्ही मला हे कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवायचं आहे आणि याच्यावर प्रश्न येण्याची शक्यता दाट आहे. तर आता आपण चालू करतोय आर्थिक सर्वेक्षणाच्या आधी आपण जी पार्श्वभूमी बघितली आत्तापर्यंत, त्यानंतर डायरेक्ट आपण आर्थिक सर्वेक्षणामधले ठळक मुद्दे काय आहेत हे आपण आता सुरू करतोय. तर ह्या निर्मला सीतारामन ज्या आहेत त्या वित्त मंत्रालयाच्या मंत्रीही आहेत आणि कॉर्पोरेट व्यवहार मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर्सच्या सुद्धा मंत्री आहेत. यांनी 31 जानेवारी 2022 रोजी संसदेत आर्थिक सर्वेक्षण 2021-22 सादर केले. ठीक आहे, ह्याच्या आधी आपण हे बघितलेलं आहे पॉईंट, आर्थिक सर्वेक्षण म्हणजे काय, तर हे आपण आधीच थोडंसं बघितलेलं आहे. ठीक आहे. हां, यंदाच्या आर्थिक सर्वेक्षणाची थीम काय, तर यंदाच्या आर्थिक सर्वेक्षणाची थीम चपळ दृष्टिकोन किंवा एजाईल अप्रोच ही आहे. मित्रांनो लक्षात ठेवा,
चपळ दृष्टिकोन किंवा ज्याला इंग्लिशमध्ये आपण एजाईल अप्रोच म्हणतो, ही थीम आहे. ही थीम अनिश्चितता जिथं असते त्या भागामध्ये ही थीम अप्लाय केली जाते. ह्या थीमबद्दल इतका जास्त उहापोह करण्याचा काय अर्थ नाही आपल्याला. पण एक गोष्ट सांगतो, हे फीडबॅक लूपवर अवलंबून असतं. म्हणजे एखादी गोष्ट सुरू करायची, त्याचा फीडबॅक येतो, फीडबॅक आल्यानंतर मग त्याच्यावर करेक्टिव्ह ॲक्शन घ्यायची आणि ही कंटिन्युअस प्रोसेस होत राहते. तर हे तुम्हाला समजलं असेल तर वेल अँड गुड, नसेल काही प्रॉब्लेम नाही. परीक्षेमध्ये इतकं डीप येण्याची शक्यता मला तर काय वाटत नाही. UPSC वगैरेच्या परीक्षेमध्ये मेन्सला असा प्रश्न येऊ शकेल. एजाईल अप्रोच काय आहे आणि काय. मी स्वतः मित्रांनो कॉग्निझंटमध्ये मी प्रोग्रॅमर ॲनालिस्ट होतो. तर हा सॉफ्टवेअरमधून आलेला कन्सेप्ट आहे. सॉफ्टवेअरमध्ये एजाईल अप्रोचवर मी स्वतः काम केलेलं आहे, वर्क केलेलं आहे. त्यामुळं हा अप्रोच मला परफेक्ट माहीत आहे मित्रांनो. ह्याचा मला एक्सपिरियन्स आहे एजाईल अप्रोचचा, त्यामुळं हे मला पूर्णपणे माहिती आहे. पण आपण तितक्या डीपमध्ये जाण्याची आवश्यकता नाही मित्रांनो. तर चपळ दृष्टिकोन काय आहे हे मी सांगितलेलं आहे तुम्हाला. फीडबॅक लूप, रिअल टाईम मॉनिटरिंग, त्याच्यानंतर फ्लेक्झिबल रिस्पॉन्स आणि सुरक्षा नेट बफर हे याचे पॉईंट्स आहेत मित्रांनो. ठीक आहे. तर ह्याच्यामध्ये डेटा कलेक्शनसाठी वापरलेल्या मेथड्स कुठल्या होत्या आर्थिक सर्वेक्षणासाठी, तर GST संकलन, डिजिटल पेमेंट्स, उपग्रहावरून घेतलेली छायाचित्रे, वीज उत्पादन, मालवाहतूक, अंतर्गत व बाह्य व्यापार, पायाभूत सुविधा, त्याच्यानंतर विविध योजनांचे वितरण आणि गतिशीलता निर्देशांक इत्यादींचा वापर करून आपल्याला हा डेटा रिअल टाईम स्वरूपात उपलब्ध झालेला आहे मित्रांनो. आणि त्यामुळेच एजाईल अप्रोच वापरणं आपल्याला शक्य झालेलं आहे. ठीक आहे, पुढे जाऊया आपण. आता बघतोय आपण अर्थव्यवस्थेची स्थिती काय आहे. आता अर्थव्यवस्थेची स्थिती मोजताना पहिला जो इंडिकेटर आहे महत्त्वाचा तो कोणता आहे, ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट, ज्याला आपण GDP असं म्हणतो. ठीक आहे. आर्थिक सर्वेक्षणामध्ये म्हटल्याप्रमाणे 2021-22चा हा जो आर्थिक सर्वेक्षण आहे त्यात म्हटल्याप्रमाणे 2020-21मध्ये भारताचा GDP उणे 7.3 होता. हा मायनस आहे मित्रांनो. 7.3 आकुंचन म्हणजे हा -7.3, म्हणजे भारतीय GDP हा संकुचला, आकुंचन पावला, म्हणजे भारतीय अर्थव्यवस्था आकुंचन पावली मित्रांनो. त्यानंतर 2021-22मध्ये पहिलं जे प्रगत अंदाज आहे त्यानुसार आपली GDP 9.2% वाढू शकते असा अंदाज हा आपला आर्थिक सर्वेक्षण वर्तवत आहे मित्रांनो. त्यानंतर 2022-23मध्ये आपली GDP वाढ होण्याची जी शक्यता आहे ती 8 ते 8.5% इतका अंदाज आर्थिक पाहणीमध्ये वर्तवण्यात आलेला आहे. आता याचं जर तुलना आपण इतर ज्या आंतरराष्ट्रीय फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स आहेत त्याच्याशी केली तर आपल्याला अंदाज बांधता येईल की आपण काय केलेलं आहे. जागतिक बँक, वर्ल्ड बँकने भारताचा जो 2022-23चा GDP आहे त्याचा अंदाज वर्तवलेला आहे 8.7% वाढेल असा अंदाज आहे. त्याच्यानंतर आशियाई विकास बँकेनं आपल्याला भारताचा GDP 7.5% वाढेल असं म्हटलेलं आहे. पण आपलं आर्थिक सर्वेक्षण या दोघांपेक्षा वेगळं मत ठेवून 8 ते 8.5% इतकी वाढ आपल्या GDPमध्ये 2022-23मध्ये होण्याची शक्यता वर्तवत आहे मित्रांनो. इंटरनॅशनल मॉनिटरी फंड, ज्याला आपण IMF या शॉर्ट फॉर्मने ओळखतो, यांचं एक डॉक्युमेंट असतं, त्याचं नाव आहे जागतिक आर्थिक आउटलुक. ठीक आहे. वर्ल्ड इकॉनॉमिक आउटलुक असं इंग्लिशमध्ये नाव आहे. हे लक्षात असणं तुमच्या गरजेचं आहे. कुठली संस्था, कोणतं डॉक्युमेंट किंवा कोणता अंदाज, त्याचं नाव काय, जोड्या लावामध्ये हा प्रश्न येऊ शकतो. तर ह्याची नोंद करून घ्या. IMF यांचं काय आहे, जागतिक आर्थिक आउटलुक किंवा वर्ल्ड इकॉनॉमिक आउटलुक. याच्यानुसार भारताचा वास्तविक GDP 2021-22 आणि 2022-23मध्ये
9% आणि 2023-24मध्ये 7.1% वाढण्याचा अंदाज आहे, ज्यामुळे भारत जगातील सर्वात वेगाने वाढणारी प्रमुख अर्थव्यवस्था बनेल असं IMFने म्हटलेलं आहे मित्रांनो. आपण स्वतःचं कौतुक स्वतः नाही केलेलं, तर हे कोणी म्हटलेलं आहे मित्रांनो? IMFने म्हटलेलं आहे. आणि कशात म्हटलेलं आहे? जागतिक आर्थिक आउटलुक, वर्ल्ड इकॉनॉमिक आउटलुक, हे जे काय आहे IMFचं एक दस्तावेज आहे मित्रांनो. 2021-22 मध्ये कृषी आणि संलग्न क्षेत्र म्हणजे जरा ॲग्री अँड अलाइड सेक्टर असं म्हणतो, त्याची वाढ 3.9% अपेक्षित आहे. उद्योगांची जर वाढ बघितली याच कालावधीसाठी तर ती 11.8% आणि जर सेवा क्षेत्रांसाठी बघितली तर ती आपल्याला 8.2% अपेक्षित आहे. आता मागणीच्या बाजूनं जर बघायचं झालं तर जो ग्रॉस सेल जो आहे, खप जो आहे, तो 7% ग्रॉस फिक्स्ड कॅपिटल फॉर्मेशन ज्याला GFCF असं म्हणतात, तो 15% वाढण्याची शक्यता आहे. आणि निर्यात 16.5% आणि आयात 29.4% वाढण्याचा अंदाज आहे मित्रांनो. तर सर्वे असा म्हणतोय की वरचे जे निर्देशांक बघितले तर आपण 2022-23च्या आव्हानांना तोंड देण्यासाठी समर्थ आहोत असं म्हटलेलं आहे. आता आपल्या या विधानाला सपोर्ट करण्यासाठी ते काय कारण देतात, तर आपल्याकडे उच्च परकीय चलन साठा आहे, म्हणजे परकीय चलनाची जी गंगाजळी आहे ती उच्च पातळीला गाठलेली आहे. सतत परकीय थेट गुंतवणूक आपल्याकडे येत आहे, म्हणजे परकीय थेट गुंतवणूक ज्याला आपण FDI फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट म्हणतो, ती सतत आपल्याकडे येतच आहे. त्यानंतर निर्यात कमाईमध्ये आपली वाढ होत आहे. जी तरलता आहे ज्याला आपण होलाटाईल मार्केट आहे ग्लोबल लेवलला, त्या होलाटाईल सिच्युएशनच्या विरुद्ध पुरेसे बफर आपल्याकडं ह्या वरच्या सगळ्या गोष्टींमुळे तयार आहे असं म्हणतात. इथं थोडं वर्डिंगची गफलत झालेली आहे मित्रांनो, पण ठीक आहे, मी तुम्हाला समजावून सांगतो, लक्ष द्या. पहिलं जेव्हा लॉकडाऊन लागलं 2019-20ला आणि दुसरं लॉकडाऊन 2021ला, तर पहिलं लॉकडाऊन दुसरं लॉकडाऊन लक्षात घ्या. पहिल्या लॉकडाऊनचा जो आर्थिक इम्पॅक्ट होता, म्हणजे जो आर्थिक परिणाम होता, तो फार भयानक होता. पहिल्या लॉकडाऊनमध्ये GDP आकुंचन पावलेला आहे मित्र. किती झालेली आहे GDP, तर आकुंचनाचा जो दर होता तो 7.3% इतका होता. आपण आधी बघितलेला आहे, लक्षात आहे तुम्हाला, लक्षात असेल तर 7.3%. बरोबर आहे का? 7.3%. ठीक. पण जेव्हा दुसरी लहर आली 2020-21 मधली, तेव्हा त्याचा जो आर्थिक परिणाम होता तो खूपच कमी होता किंवा इतका गंभीर नव्हता. पण आरोग्यावर मात्र ह्यांनी गंभीर परिणाम केलेला आहे. कारण दुसऱ्या लाटेमध्ये जर मृत्यूदर बघितला तर तो फारच जास्त आहे. त्यामुळं त्याचे गंभीर परिणाम आरोग्याच्या दृष्टिकोनातून झालेले आहेत असं सर्वे मान्य करतोय. इथं काहीतरी चर्चा केलेली आहे. भारत सरकारचा प्रतिसाद कोणत्या पद्धतीचे होते, कसे होते, काय 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 त्यांनी केलं वगैरे वगैरे, हे तुम्ही वाचून घ्या. इथं काय एवढं जास्त लक्ष द्यायची मला गरज वाटत नाही. त्यानंतर हे चपळ फ्रेमवर्क म्हणजेच काय आहे, फीडबॅक लूप कसा तो वापरतो, त्याच्यानंतर हे अत्यंत अनिश्चिततेच्या वातावरणामध्येच हे चपळ फ्रेमवर्क म्हणजे एजाईल अप्रोच वापरला जातो. आणि एजाईल अप्रोच वापरत असताना उच्च वारंवारता निर्देशक म्हणजे ज्याला हाय फ्रिक्वेन्सी इंडेक्स जे आहेत ते वापरले जातात. म्हणजे हाय फ्रिक्वेन्सी इंडेक्स म्हणजे म्हणायचं काय, जे इंडेक्स आहेत जे सारखे डेटा प्रोव्हाइड करतात, म्हणजे दिवसाला, तासाला, लक्षात घ्या, अशा पद्धतीचा जो डेटा प्रोव्हाइड करतात त्यांना म्हणायचं हाय फ्रिक्वेन्सी इंडेक्स. तर ते उच्च वारंवारता निर्देशांक हे जे आहेत ते वापरल्यामुळेच एजाईलला आपल्याला चांगला फीडबॅक वापरून चांगलं डिसिजन घेता येतं. त्यानंतर आपण चॅप्टर बघायचं आहे वित्तीय विकास, ज्याला फिस्कल डेव्हलपमेंट असं म्हणतात. मित्रांनो, सर्वेमध्ये महसूल प्राप्ती जी आहे, जे रेव्हेन्यू रिसिट्स ज्याला आपण म्हणतो, हे 2021-22च्या बजेटमध्ये 9.6% वाढेल असं अंदाज व्यक्त केलेला होता. पण ॲक्च्युअलमध्ये
तो 67.2% इतक्या भरघोस टक्केवारीनं वाढलेला आहे. आता ही आपल्याकडं नोव्हेंबरपर्यंतचाच डेटा आहे, तर त्या एप्रिल ते नोव्हेंबरपर्यंत तो किती वाढलेला आहे? 67.2% इतका वाढलेला आहे. आता यामध्ये डायरेक्ट टॅक्सेस, इनडायरेक्ट टॅक्सेस हे दोन्ही आले आणि त्याच्यानंतर RBIला सुद्धा त्यांचा जो सरप्लस मनी आहे तो सुद्धा सरकारने आपल्या रेव्हेन्यूमध्ये जोडलेला आहे. लक्षात घ्या. तर ह्या सगळ्याचा इफेक्ट काय? भरघोस वाढ. आता जो कर महसूल आहे म्हणजे जो टॅक्स रिसिट्स आहेत त्यामध्ये सुद्धा 50%हून अधिक वाढ नोंदवलेली आहे नोव्हेंबरपर्यंत मित्रांनो. 50%, चेष्टा नाही आहे ही गोष्ट. तर लक्षात घ्या, दर महिन्याला 1,00,000 करोडपेक्षा जास्त नुसता GST कलेक्शन होत आहे सरकारचं. म्हणजे 12 महिन्यात 12,00,000 करोडपेक्षा सुद्धा जास्त नुसता इनडायरेक्ट टॅक्समधून येतोय सरकारला. ठीक, तर हा इतके भरमसाठ वाढ झालेली आहे सरकारच्या टॅक्स कलेक्शनमध्ये. पण त्या दृष्टिकोनातून जर आपण बघायला गेलो तर आपल्याला वाटत असेल की सरकार खर्च पण तसा करत असेल. लक्षात घ्या, सरकारने स्वतःच मान्य केलेलं आहे कॅपिटल एक्सपेंडिचर म्हणजे भांडवली खर्च सरकारनं किती वाढवलेला आहे? फक्त 13.5% इतकाच वाढवलेला आहे. जास्त काही त्यामध्ये 50%, 60% असं यावर्षी तरी आपल्याला वाढ त्यांच्याकडून झालेली दिसून येत नाही. कदाचित पुढच्या वर्षी वगैरे ते करतील. आता सरकारची जी वित्तीय तूट आहे ती इतकी वाढण्याची काही शक्यता आपण जर बघितले वरचे 2 आकडेवारी म्हणजे सरकारकडे येणं भरपूर आहे पण सरकार खर्च कमी करायला लागले. सरकारकडे आवक जास्त आहे, पैशाचा ओघ जास्त आहे. तो करामध्ये असू दे, डायरेक्ट टॅक्समधून असू दे, इनडायरेक्ट टॅक्समधून असू दे किंवा RBIचा जो सरप्लस मनी आहे त्याच्यामधून असू दे, सगळ्यातून सरकारकडे पैसा भरपूर येतो आहे पण सरकार त्या मानानं खर्च करत नाही. तर मग सरकारची तूट जी आहे, वित्तीय तूट, ती जी अर्थसंकल्पामध्ये अंदाजित होती त्याच्या फक्त 42.2% इतकीच नोंदवलेली आहे. आता तो नोव्हेंबरपर्यंतचाच डेटा आहे. टोटल 31 मार्चपर्यंत हा आकडा किती टक्क्यापर्यंत पोचेल तो आपल्याला पुढच्या अर्थसंकल्पात किंवा नंतर एक आढावा जेव्हा येईल तेव्हाच समजेल. ठीक आहे. तर ही एक गोष्ट. आता एक इंटरेस्टिंग फॅक्ट सांगतो मित्रांनो. हे केंद्र सरकारवर 2019-20मध्ये GDPच्या 49.1% इतकं कर्ज होतं, जे की 2020-21मध्ये GDPच्या 59.3% वाढलं आहे. मला एक समजत नाही, इथं टॅक्स तुम्हाला भरपूर मिळायला लागला आहे, कॅपिटल एक्सपेंडिचर तर तुम्ही काय त्या प्रमाणात वाढवलेलं नाही, तर मग कर्ज वाढण्याची काय कारणं आहेत? तर यामध्ये कारणं काय असू शकतात की तुम्हाला दिलेलं आरोग्यसेवा किंवा लस या सगळ्या गोष्टीवर खर्च झाला असेल. ठीक आहे, पण तसं काही त्यांनी डायरेक्टली म्हटलेलं नाही आहे. बघूया आपण. तर आता ही एक कटू गोष्ट झाली सरकारसाठी की आपलं बाह्य कर्ज वाढलेलं आहे. बाह्य कर्ज नाही, एकूण कर्ज वाढलेलं आहे केंद्र सरकारचं. तर सरकार ह्याला थोडंसं सारवासारव करण्याचा प्रयत्न करणार आणि त्यांनी काय म्हटलेलं आहे, हे टक्केवारी जी आहे GDPच्या आता 59.3% इथपर्यंत कर्ज जे पोचलेलं आहे आमचं, ते कर्जाच्या आमची वसुली झाल्यानंतर कमी होईल. बरोबर आहे. सक्तीची वसुली सगळीकडून सुरू आहे सरकारची, तर या ठिकाणी सुद्धा ती वसुली करतील. आता जो पुढचा टॉपिक आहे तो आहे बाह्य क्षेत्र, ज्याला आपण एक्सटर्नल सेक्टर म्हणतो, ज्याच्यामध्ये आपण आयात निर्यात, करंट अकाउंट डेफिसिट, त्याच्यानंतर कॅपिटल अकाउंट डेफिसिट, चालू खात्यावरील तूट, भांडवली खात्यावरील तूट वगैरे वगैरे या गोष्टी ज्या बघतो त्याच्याबद्दलचं आता आपण थोडं बघणार आहोत. सर्वेनुसार आपला जो आयात निर्यात आहे जो जोरदारपणे वाढलेला आहे आणि प्री कोविड म्हणजे कोविडची लाट येण्याच्या आधी, कोविडचं लॉकडाऊन होण्याच्या आधीची जी पातळी होती ती पातळी आपण ओलांडलेली आहे. म्हणजे एकंदरीतच सगळीकडं व्यवस्थित चालू आहे. तर भारताच्या
जागतिक जी मागणी आहे, ज्याला आपण ग्लोबल डिमांड म्हणतो, ती ग्लोबल डिमांड याचं रिवायवल झालेलं आहे, म्हणजे ती पुनर्स्थापित झालेली आहे. त्याच्यामुळं भारताचे जे मर्कंडाईज एक्सपोर्ट आहे, हे एक्सपोर्ट चांगलं त्याच्यामध्ये बाउन्स मिळाला आहे आणि त्यांनी कोविडच्या आधीची पातळी ओलांडलेली आहे. लक्षात घ्या, एक महत्त्वाचा फॅक्च्युअल डेटा इथं, भारताचा जो सर्वात मोठा एक्सपोर्ट होतो तो USA बरोबर होतो. भारत सर्वात जास्त एक्सपोर्ट USA युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकेला करतो, त्यानंतर UAE युनायटेड अरब इमिरेट्सला करतो आणि त्याच्यानंतर आपण चीनला करतो. म्हणजे आपला सर्वात जास्त एक्सपोर्ट हा USAला होतो, त्यानंतर UAEला आणि त्यानंतर चायनाला. आणि जर इम्पोर्ट बघायचं असेल तर सर्वात जास्त इम्पोर्ट भारताला चायना करतो, त्याच्यानंतर UAE करतो आणि त्याच्यानंतर USA करतो. तर हे आहेत आपले लार्जेस्ट इम्पोर्टिंग आणि एक्सपोर्टिंग पार्टनर्स. ठीक, भारताची पहिल्या सामायित जी चालू खात्यावरची तूट होती ती 0.2% इतकी नगण्य अशी होती. भारताचे जे नेट कॅपिटल फ्लो आहे, जो नेट भांडवली इन्फ्लो आपण ज्याला म्हणतो, तो फार उच्च पातळीचा आहे आणि पहिल्या सामायितच आपल्याला साधारणतः $65.6 बिलियन इतका कॅपिटल फ्लो आलेला आहे. हा इतका उच्च पातळीचा फ्लो कशामुळे झाला, तर एक तर कंटिन्युअस फॉरेन इन्व्हेस्टमेंट येत आहे भारतामध्ये, त्याच्यानंतर एक्सटर्नल कमर्शियल बॉरोविंग्स चालू आहेत, त्यानंतर हायर बँकिंग कॅपिटल आणि ॲडिशनल स्पेशल ड्रॉइंग राईट्स अलोकेशन. हे स्पेशल ड्रॉइंग राईट्स जे आहेत, स्पेशल ड्रॉइंग राईट्स हे IMF इंटरनॅशनल मॉनिटरी फंडचे असतात. त्याच्यावर आपण एक वेगळं लेक्चर करू. मित्रांनो, आपल्याकडं जो फ्लो येतोय कॅपिटलचा, ते येण्याचं कारण सरकार सांगते की आपल्याकडं फॉरेन इन्व्हेस्टमेंट यायला लागली, त्याच्यानंतर एक्सटर्नल कमर्शियल बॉरोविंग्स यायला लागल्या. IMFनं आपल्याला ॲडिशनल स्पेशल ड्रॉइंग राईट्स अलोकेट केलेलं आहेत. आता हे SDR काय असतं हे आपण एका वेगळ्या लेक्चरला IMFचं ज्यावेळी आपण स्टडी करणार आहोत त्यावेळी पाहणार आहोत. आणि त्यानंतर हायर बँकिंग कॅपिटल अँड ॲडिशनल स्पेशल ड्रॉइंग राईट्स हे कारणीभूत ठरतात, ज्याच्यामुळे आपल्याला जो नेट कॅपिटल फ्लो आहे तो सरप्लसमध्ये आहे आणि 65.6 बिलियन इतका तुफान फ्लो पॉझिटिव्हमध्ये आपल्याला पहिल्या सामायितच झालेला दिसून येतो. आता सरकार आपल्याला एक माहिती देतं आहे की भारतावरचं जे बाह्य कर्ज आहे ते $593.1 अब्ज इतकं झालेलं आहे सप्टेंबर 2021 अखेर, जे की त्याच्या आधीच्या वर्षी $556.8 अब्ज इतकं होतं. आता याचं कारण सरकारने काय दिलेलं आहे, जे IMFनी जे ॲडिशनल SDR आपल्याला दिलेले आहेत ते आणि कमर्शियल बॉरोविंग हायर कमर्शियल बॉरोविंग जे आहेत ते, यामुळं काय झालेलं आहे, आपलं बाह्य कर्ज हे वाढलेलं आहे असं सरकार सांगत आहे. आता वरती आपण चालू खात्यावरची तूट बघितली, पण संपूर्ण जर आपण बॅलन्स ऑफ पेमेंट बघितला तर बॅलन्स ऑफ पेमेंटवर आपल्याला अधिक्य किंवा सरप्लस आहे, तिथं तूट नाही. आणि ते अधिक्य कितीचं आहे, ते आहे $63.1 अब्ज अमेरिकी डॉलर. हे पहिल्या सामायित आहे. त्यामुळं 0.2% जो GDPचं आपलं जे तूट आहे चालू खात्यावरची, ती आपण सहजासहजी भरू शकतो असं सरकार आपल्याला सांगत आहे. भारताकडची जी परकीय गंगाजळी फॉरेन एक्सचेंज रिझर्व जो आहे तो $600 बिलियन चा माइलस्टोन क्रॉस करून $633.6 बिलियन इतका झालेला आहे. हा कधी झालेला आहे, डिसेंबर 31, 2021 रोजी. आणि नोव्हेंबर 2021 अखेर भारत जगात चौथा सगळ्यात जास्त फॉरेन एक्सचेंज रिझर्व असणारा देश बनलेला आहे. पहिले 3 देश यामध्ये आहेत, त्यात 1 नंबरला चीन आहे, 2 नंबरला जापान आहे आणि 3 नंबरला
स्वित्झर्लंड आहे, 4थ्या नंबरला भारत आहे आणि 5व्या नंबरला कोण आहे हे कमेंट करून मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे.